सनलाइट एक सनलाइट में अच्छा रहेगा नहीं ना कैमरे को पकड़ो। अच्छा मैं मुलाकात ले रहा। नमस्कार, मी रवी. नमस्कार. ग्लोबल वाईब्स या यूट्यूब चॅनल आणि छावा 24 या यूट्यूब चॅनलवरून बोलत आहे. आपण इथं आता या जिल्हा क्रीडा संकुलमध्ये हा जो नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रॅक झाला, त्याच्यानंतर लॉन झाली आहे. आपल्याला काय वाटतं हे सगळं बघून? फर्स्ट ऑफ ऑल आय लाईक टू कॉंग्रॅच्युलेट AMC औरंगाबाद. बरं. कारण ग्राउंड्स हे समाजाच्या विकासासाठी फार आवश्यक असतं. कारण जेव्हा समाजाचं स्वास्थ्य चांगलं असतं, खास करून फिजिकल आणि मेंटल, तेव्हा ते फार आवश्यक असतं. म्हणून त्या योगाने इथे ऑलमोस्ट ग्राउंड होतं, परंतु त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्यात आलेलं आहे. तर ते खरंच खूप अभिनंदनीय बाब आहे. म्हणजे संभाजीनगरसाठी एक चांगली एक मस्त छान, म्हणजे इथल्या खेळाडूंसाठी भविष्याच्या प्रगतीसाठी एक चांगलं त्यांना दालन उभं राहिलं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे हे जे ग्राउंडची निर्मिती झाली आहे, जी आंतरराष्ट्रीय दर्जाचं केलंय, आता इथं लॉन पण लावलेलं दिसून येत आहे. तर याच्यामुळं एक प्रसन्नता आणि देखणेपणा तर येतोच, परंतु एक दर्जा स्पोर्ट्स चांगला सुधारला हे पण लक्षात लोकांना जो आवश्यक असतो तो स्थानिक लोकांना मिळतो. आणि उद्या ह्या स्पोर्ट्स ग्राउंडमुळं आंतरराष्ट्रीय दर्जाचे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथून निर्माण भविष्यात होऊ शकतील. त्यामुळे खरंच कॉर्पोरेशन एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला. त्याबद्दल त्यांचं खरंच पुन्हा शिकता. मला काय वाटतं? नाही, खरंच खूप छान केलेलं आहे सर्व. आणि जी मेहनत घेतलेली आहे क्रीडा संकुलाने, खरंच खूपच वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे इथून पुढे आपल्याकडे जे ॲथलीट्स वगैरे जे तयार होतील, जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे ॲथलीट्स वगैरे तयार होतील, आणि मराठवाड्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. आतापर्यंत मराठवाड्यामध्ये अशी फॅसिलिटी कुठंच नाही. ही पहिल्यांदा आपल्याकडे आता ही झालेली आहे. आणि विशेष म्हणजे आतमध्ये एक छान त्यांनी हिरवळ पण केलेली आहे, ग्राउंड चांगलं तयार केलेलं आहे. त्यामध्ये फुटबॉल वगैरे अशा पण काही स्पर्धा त्यामध्ये होऊ शकतात. आणि म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे भर उन्हाळ्यात त्यांनी त्याला हिरवळ येण्यासाठी स्प्रिंकलर लावलेले, खूपच छान व्यवस्था केली. आणि शिवाय फ्लड लाईट्स पण लावलेले आहेत, त्यामुळे रात्री पण मॅचेस वगैरे घ्यायला खूप चांगली संधी आहे इथे. आणि मला वाटतं की मराठवाड्यासाठी हे एक भूषण राहील आपलं. चालेल, धन्यवाद, थँक्यू. ओके, निश्चितच तुम्ही तुमचं एक मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. निश्चितच थँक्यू. छत्रपती संभाजीनगरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.